हाय. आज आपण सिंगल ब्लॉक ब्रेक वरचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. सो आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे की त्याचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह केलेले आहेत किंवा फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. आणि सिंगल ब्लॉक ब्रेकच्या ज्या काही 3 केसेस आहेत अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ फल्क्रम, त्या देखील आपण इन डिटेल डिस्कस केलेल्या आहेत. सो आजचं पहिलं न्यूमरिकल डिस्कस करण्याआधी परत एकदा त्या 3 केसेस आणि त्या 3 केसेसचे फॉर्म्युले सांगतो. आणि आपण न्यूमरिकल सोडवत असताना दोन्ही पद्धतीनं सोडवणार आहोत. बाय युझिंग डायरेक्ट फॉर्म्युला ऑल्सो अँड बाय युझिंग इक्विलिब्रियम कंडिशन्स ऑल्सो. म्हणजे दोन्ही मेथड तुम्हाला लक्षात येतील. जे कन्व्हिनियंट असेल ते तुम्ही एक्झामला यूज करू शकता. ओके. सो ज्या काही 3 केसेस आहेत त्या परत एकदा बघूत आपण. केस 1, 2 आणि 3. आता इथं मी डायग्राम काढलेली नाही, डायरेक्टली फॉर्म्युले सांगतो आहे. बघा, केस नंबर 1 जी काय होती त्यामध्ये जो काही आपला एफ ऑफ टी म्हणजे टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स तयार होणार आहे तो टोटली डिपेंड असतो ब्रेक ड्रम आपला क्लॉकवाईज फिरतो की अँटी क्लॉकवाईज फिरतो. ज्या डिरेक्शनला आपला ब्रेक ड्रम फिरणार आहे त्या डिरेक्शनला एफ ऑफ टी आपला ॲक्ट होत असतो, बरोबर. मग आता पहिली केसमध्ये काय आहे, जो काही एफ ऑफ टी आपला आहे तो एफ ऑफ टी काय होतो, फलक्रम पॉईंट म्हणजे फलक्रम पॉईंट आणि एफ ऑफ टी इन लाईन आहेत, म्हणजे एकाच मधून जातात. त्यामुळे एफ ऑफ टीमुळे जो काही मुवमेंट तयार होणार आहे तो ऑब्व्हियसली काय असतो, 0 असतो, कारण की देअर इज नो एनी परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर त्यावेळी आपल्याला जो काही ब्रेकिंग टॉर्क मिळणार आहे तो ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय आपला म्यू पी इंटू एल इंटू आर डिवायडेड बाय एक्स. सो ह्यातला म्यू जो होता आपला तो काय होता, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. पी जो आहे जो की आपण लोड किंवा एफर्ट अप्लाय करणार आहे टू अप्लाय द ब्रेक्स. यल म्हणजे काय होतं आपलं, बघा इथं मी दाखवतो परत एकदा. हा फलक्रम पॉईंट आहे, ओके. आणि हा आपला काय आहे, लिव्हर आहे सपोज. सो ज्या ठिकाणी आपण एफर्ट अप्लाय करणार आहे त्या ठिकाणापासून ते फलक्रम पॉईंटच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स हे आपण एलनं नोट केलं होतं. आणि ह्या ठिकाणी आपला ब्रेक ड्रम आहे. सो हा ब्रेक ड्रमचा जो काही सेंटर पॉईंट असेल तो सेंटर पॉईंट आणि फलक्रमचा सेंटर पॉईंट यांच्यामधलं जे काही डिस्टन्स होतं ते आपण कशानं नोट केलं होतं, एक्सनं डिनोट केलं होतं. सो पहिल्या केसमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, फॉर्म्युला डिवायडेड बाय एक्स मिळालेला. वरची टर्म जी काय आहे म्यू इंटू पी इंटू एल आर हे प्रत्येक केसमध्ये सेम राहील, फक्त काय होणार याचा डिनॉमिनेटर चेंज होत गेलेला आहे ॲज पर कंडिशन्स. ओके. म्हणजे फर्स्ट कंडिशनमध्ये क्लॉकवाईज असू दे किंवा अँटी क्लॉकवाईज असू दे, फॉर्म्युले दोन्ही सेम राहणार आहेत. केस 2मध्ये बघितलं होतं एफ ऑफ टी जो काय आहे तो एफ ऑफ टी काय आहे आपला बिलो आहे. कुणाच्या बिलो आहे, फलक्रमच्या बिलो आहे. म्हणजे हा फलक्रम आणि जो काही एफ ऑफ टी आपला जनरेट झालेला आहे ह्यांच्यामध्ये ए इतका डिस्टन्स आहे आणि एफ ऑफ टी बॉटम साईडला आहे. सो त्यावेळी जर ब्रेक ड्रम आपला क्लॉकवाईज फिरत असेल तर आपलं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे बघा, जो काही डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये एक्स प्लस म्यू मिळाला आपल्याला आणि अँटी क्लॉकवाईजसाठी एक्स मायनस म्यू मिळाला. आणि केस 3मध्ये काय आहे, एफ ऑफ टी जो काय आहे आपला तो एफ ऑफ टी फलक्रम पॉईंटच्या वरच्या साईडला आहे. सो ब्रेकिंग टॉर्क आपल्याला काय मिळालं ह्यामध्ये, क्लॉकवाईज असेल त्यावेळी एक्स मायनस म्यू. म्हणजे इथं बघितल्यानंतर क्रॉस कनेक्शन म्हणजे असं काय म्हणतो त्याला आपण, फॉर्म्युला अल्टरनेट असल्यासारखे दिसतील आपल्याला. ज्यावेळी केस 2 कन्सिडर करू त्यावेळी क्लॉकवाईजचा जो काही फॉर्म्युला आहे तो केस 3मध्ये अँटी क्लॉकवाईजसाठी आहे आणि केस 2मध्ये अँटी क्लॉकवाईजसाठी जो आहे तो केस 3मध्ये क्लॉकवाईजसाठी आहे. मग आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणतीही केस 2 किंवा केस 3 कोणतीही केस जरी लक्षात ठेवला तर ॲटोमॅटिकली दुसरी केस आपल्या लक्षात राहते, हे त्याच्या फक्त अपोजिट लिहायचं आहे आपल्याला. ओके. सो दीज आर द फॉर्म्युला. आता हा जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम बघू आणि मग ह्यातला कुठला फॉर्म्युला आपला तिथे युटिलाइज करायचा आहे ते बघू आणि मग त्यानंतर आपण मुवमेंटच्या मेथडनं तो प्रॉब्लेम सॉल्व करू. दोन्ही मेथडनं मी सॉल्व करून देणार आहे असं सांगितलं आहे तुम्हाला. सो पहिली मेथड बघू, बाय द यूज ऑफ डायरेक्ट फॉर्म्युला. ओके. पहिलं समजून घेऊयात की प्रॉब्लेम आपल्याला काय दिला आहे आणि मग कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. हां. सो पहिला गिवन डाटा बघूत आपण. गिवन डाटा काय दिलेला आहे या प्रॉब्लेममध्ये. सो गिवन डाटा गिवन काय दिलं बघा, सिंगल ब्लॉक ब्रेक ॲज शोन इन फिगरमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. द डायमीटर ऑफ द ड्रम इज 250 mm. म्हणजे ड्रमचा डायमीटर दिला आहे आपल्याला. सो डी इज इक्वल टू 250 mm. सो आपल्याला इथं आर आपण जे काही फॉर्म्युले डिराईव्ह केलेलं आहे ते इन टर्म्स ऑफ रेडियस घेतलेला आहे. सो आर इज इक्वल टू मला किती मिळणार आहे, 125 mm मिळणार आहे, बरोबर. ह्याला 2ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला रेडियस मिळेल. अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 50 डिग्री, बरोबर. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, टोटल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिला आपल्याला. सो दॅट इज इक्वल टू 2 थिटा. 2 थिटा इज इक्वल टू किती दिला आपल्याला, 50 डिग्री दिला. सो आपल्याला लागणार आहे थिटा. थिटा इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, 25 डिग्री मिळेल. ओके.
त्यानंतर पुढं इफ द ऑपरेटिंग फोर्स ऑफ 700 न्यूटन, ऑपरेटिंग फोर्स दिला, ऑपरेटिंग फोर्स म्हणजे पी इज इक्वल टू किती दिला आपल्याला 700 न्यूटन इतका दिला, इज अप्लाइड ॲट द एंड ऑफ ए लिव्हर अँड द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ड्रम अँड लायनिंग इज 0.35. सो आपल्याला म्यू दिलेला आहे. सो म्यूची व्हॅल्यू जी काय आहे ती किती दिली त्यांनी 0.35 दिले. म्यू हा युनिटलेस असेल कारण की कॉन्स्टंट आहे. डिटरमाइन द टॉर्क दॅट मे बी ट्रान्समिटेड बाय द ब्लॉक ब्रेक. आता आपल्याला इथे काय काढायचं आहे, टी बी काढायचं म्हणजे ब्रेकिंग टॉर्क काढायचं आहे. सो हाऊ मच इज द ब्रेकिंग टॉर्क. ओके, आता जर फिगर बघितले तर फिगरमध्ये लक्षात येईल तुम्हाला की आपल्याला काय दिलेलं आहे, यामध्ये असं सांगितलेलं नाही की ब्रेक ड्रम क्लॉकवाईज फिरतोय किंवा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. सो आपण कंडिशन घेणार आहोत क्लॉकवाईजची. ओके, क्लॉकवाईजसाठी सॉल्व करूत. हा क्लॉकवाईज फिरतोय असं कन्सिडर केलं. ज्या अर्थी हा क्लॉकवाईज फिरतोय त्या अर्थी एफ ऑफ टी कुठे तयार होणार आहे, ह्या ठिकाणी तयार होईल. ओके, एफ ऑफ टी. सो एफ ऑफ टी जो काय आहे तो कुठल्या साईडला जाईल, टुवर्ड्स राईट जाईल. कुठे जाणार आहे, टुवर्ड्स राईट जाणार आहे. बरोबर. आता मग फलक्रमची पोझिशन त्यांनी जी दिलेलं आहे ह्या न्यूमरिकलमध्ये ती कुठे दिलेलं आहे बघा, एफ ऑफ टीच्या बॉटम साईडला दिलेलं आहे. म्हणजे एफ ऑफ टी इज अबाव द फलक्रम. बरोबर, एफ ऑफ टी पासेस ॲट ए डिस्टन्स अबाव द फलक्रम. सो यामधली कुठली केस नंबर 3 दिलेला आहे आपली. बरोबर. सो केस नंबर 3मध्ये क्लॉकवाईजसाठी काय फॉर्म्युला मिळाला होता आपल्याला, टी बी इज इक्वल टू दॅट इज ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू म्यू इंटू पी इंटू एल इंटू आर डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू. हा डायरेक्टली फॉर्म्युला मी इथं यूज करतो आहे. सो ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू म्यू इंटू पी इंटू एल इंटू आर डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू ए. ओके, आता ह्या व्हॅल्यू ज्या काय आहेत त्या काय करूयात आपण डायरेक्टली याच्यामध्ये यूज करूत. म्यूची व्हॅल्यू किती दिली बघा आपल्याला, 0.35 दिलेले आहे. ओके, त्यानंतर पीची व्हॅल्यू आपल्याला 700 दिलेले आहे. आता एलची व्हॅल्यू जर बघितला तर इथं बघा फलक्रमपासून ते नॉर्मल रिॲक्शन जी काही इथं डेव्हलप होणार आहे त्या नॉर्मल रिॲक्शनमध्ये 200 आहे आणि इथून परत 250, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होणार आहे तुमचं 450 mm होईल. सो इथं मी लिहितो एल इज इक्वल टू 450 mm अँड एक्स इज इक्वल टू किती दिलेलं आहे त्याने 200 mm इतके दिलेलं आहे. ओके, सो एल इज इक्वल टू 450 mm. आर आपल्याला दिलेला आहे, रेडियस ऑफ द ब्रेक ड्रम इज इक्वल टू 125. देन डिवायडेड बाय एक्स किती दिला आपल्याला 200 दिलेला आहे मायनस म्यू इंटू ए दॅट इज 0.35 इंटू ए किती दिलं आहे बघा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला 50 दिलेला आहे त्याने. सो इट इज 50. ओके, आता हे आपण सॉल्व करू. तर मी कॅल्सीवरती सॉल्व करतो आहे. ओके, सी ऑन करून घेतो. तर मी या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. सॉल्व केल्यानंतर मला जे काय आन्सर मिळते ब्रेकिंग टॉर्कचं ते मिळालेलं आहे 7551 3.69 दॅट इज इन न्यूटन MM. ओके, हा ब्रेकिंग टॉर्क मिळाला आपल्याला. सो हा ब्रेकिंग टॉर्क आपल्याला जर न्यूटन मीटरमध्ये हवं असेल तर याला काय करावं लागेल, आपल्याला 1000ने डिवाईड करावं लागेल. सो 1000ने डिवाईड केल्यानंतर ब्रेकिंग टॉर्क जो काय मिळतो आपल्याला जो 75.51 न्यूटन मीटर इतका मिळाला. ही झाली आपली पहिली मेथड. आता आपण काय करूत, दुसऱ्या मेथडनं सॉल्व करत. म्हणजे जर फॉर्म्युला आपल्या लक्षात नसेल तर आपण ज्या पद्धतीने फॉर्म्युले डिराईव्ह केले होते त्या मेथडनं देखील सॉल्व करू शकतो. ओके, आता बघूयात ते कसं सोडवायचं. तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी, मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0. इथं आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे कम्प्लिटली. आपण हाच प्रॉब्लेम परत सेकंड मेथडनं सॉल्व करून बघतो आहे की काय कशा पद्धतीने सोडवायचं. ओके, आता इथं बघा ज्या अर्थी एफर्ट डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे त्या अर्थी नॉर्मल रिॲक्शन इथं ॲक्ट होणार आहे आणि एफ ऑफ टी आपला कुठे जाणार आहे, ज्या अर्थी हा आपल्याला क्लॉकवाईज दिलेला आहे त्या अर्थी टुवर्ड्स राईट. हे 3 पद्धतीचे फोर्सेस ॲक्ट होतील. सो सोमेशन ऑफ मोमेंट अबाउट फलक्रम इज इक्वल टू 0 आपल्याला घ्यायचं असतं. सो इज इक्वल टू चेक करू RN इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. बरोबर. सो RN इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एक्स आहे ते आपल्याला दिलेलं आहे, त्याने किती दिलं आहे 200 दिलेलं आहे. सो RN इंटू 200 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह नंतर बघूत आपण. त्यानंतर पी आहे, पी म्हणजेच हा 700 न्यूटन दिलेला आहे. सो 700 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा अबाउट ओ हे 450 दिलेला आहे. सो 7 इंटू 450. त्यानंतर एफ ऑफ टी जो काय आहे तो एफ ऑफ टी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ओचं किती आहे 50 आहे. सो एफ ऑफ टी इंटू 50 इज इक्वल टू 0. आता याचे साईन बघू कुठल्या येतात. आता नॉर्मल रिॲक्शन बघा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला जातो इकडं, हा अशा पद्धतीने फिरेल. सो अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे हा मायनस येणार, हा 700 न्यूटनचा क्लॉकवाईज असल्यामुळे काय येणार आहे प्लस येणार आहे. आणि राहिला एफ ऑफ टी, एफ ऑफ टी टुवर्ड्स ओ ज्यावेळी घेऊन येऊ त्यावेळी तो काय येणार आहे परत क्लॉकवाईज येणार आहे. सो तो काय येईल प्लस येईल. ओके,
आता आपल्याला ह्यातून काय फाइंड आउट करायचं आहे, नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू आपण पहिला फाइंड आउट करून घेऊ आणि त्यानंतर मग ब्रेकिंग टॉर्कची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ओके, आता बघा इथं एफ ऑफ टी म्हणजेच काय असतो आपला म्यू इंटू आर एन असतो, बरोबर. सो इथं बघा आर एन इंटू 200 प्लस 700 इंटू 450 प्लस म्यू इंटू आर एन नॉर्मल रिॲक्शन इंटू 50 इज इक्वल टू 0. आता म्यूची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, दॅट इज 0.35. ओके, आता मी काय करतो आहे, हे जे काही म्यू आर एनच्या टर्म्स आहेत त्या इक्वल टू साईनच्या त्या साईडला घेऊन जातो आहे. सो 7 इंटू 450 इथं राहील, इज इक्वल टू हे पलीकडे जाताना काय होणार, मायनस होणार. सो म्यूची व्हॅल्यू पुट करतो आहे मी यामध्ये 0.35 इंटू 50 इंटू नॉर्मल रिॲक्शन आणि हे मायनसच्या पलीकडे जाताना काय होणार, प्लस होणार. सो आर एन इंटू 200, बरोबर. आता यामधून काय कॉमन काढू शकतो आपण, आर एन कॉमन काढू शकतो. आर एन कॉमन काढल्यानंतर आपलं ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, 200 मायनस 0.35 इंटू 50 हे ब्रॅकेटमध्ये राहील आणि इथे येणार आहे तुमचं काय 700 इंटू 450. सो ह्यावरून आपण काय काढू शकतो, नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू बघूया कॅल्सीमध्ये आपण कॅल्क्युलेट करू. सो काय येणार आहे बघा 700 इंटू 450 डिवायडेड बाय 200 मायनस 0.35 इंटू 50. ही जी काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला नॉर्मल रिॲक्शनची किती मिळाली, 1726.02. आता आपल्याला ह्यातनं काय फाइंड आउट करायचं आहे, ब्रेकिंग टॉर्क. सो ब्रेकिंग टॉर्कचा आपला फॉर्म्युला काय आहे, टी बी इज इक्वल टू म्यू इंटू आर एन इंटू आर. ओके, सो पुट द व्हॅल्यू ऑफ म्यू 0.35, टी बीची व्हॅल्यू आर एनची व्हॅल्यू पुट करतो आहे मी 1726.2 मिळाले आपल्याला आणि आर किती आहे आपला 125 इंटू 125. बघूया कॅल्क्युलेट करूया, इंटू 0.35 इंटू 125. सो आन्सर किती मिळाला आपल्याला परत, ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू 75,51.69. आता हे मिळाले ते आपल्याला कशामध्ये मिळालं आहे, न्यूटन एम एममध्ये मिळालं आहे. सो ब्रेकिंग टॉर्क या साईडला लिहितो आहे मी, आता स्पेस कमी आहे ह्या साईडला लिहितो आहे, ॲडजस्ट करा. टी बी इज इक्वल टू 75,513.69 दॅट इज इन न्यूटन एम एम. आता जर न्यूटन मीटरमध्ये हवं असेल तर याला आपल्याला 1000ने डिवाईड करावं लागेल. सो 1000 जर डिवाईड केलं तर काय मिळणार आहे, 75.51 न्यूटन मीटर इतका मिळेल. आता बघा मी दोन्ही मेथडनं तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. पहिला मिळाला होता 75.51, आताही तेवढाच मिळालेला आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला रिमेंबर करूनही सोडवू शकता किंवा ह्या पद्धतीनं डिराईव्ह करूनही शकता. ओके, त्यानंतर आता आपण दुसरं न्यूमेरिकल बघू. सेकंड न्यूमेरिकल बघा काय दिलेलं आहे. परत काय करूत आता इथं बाय द यूज ऑफ फॉर्म्युला पण चेक करूत आणि दोन्ही मेथडने चेक करूत. बघा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, अ सिंगल ब्लॉक ॲज शोन इन फिगर हॅज अ ब्रेकडाऊन डायमीटर ऑफ 1 मीटर. सो मीटरमध्ये दिलेला आहे आपल्याला, ब्रेकडाऊन डायमीटर जो दिला आहे तो 1 मीटर दिलेला आहे. सो ह्याचा रेडियस आपल्याला लागणार आहे, तो किती येणार आहे आपला 0.5 मीटरमध्ये येणार आहे. ओके, हॅज अ ब्रेकडाऊन डायमीटर ऑफ 1 मीटर अँड द अँगल ऑफ एम्ब्रन्स, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ एम्ब्रन्स किंवा अँगल ऑफ लॅप, तिन्हीचा अर्थ सेम असतो. सो अँगल ऑफ एम्ब्रन्स इज 30 डिग्री दिलेला आहे आपल्याला. सो थिटा इज इक्वल टू किती दिला, सॉरी टॉईस थिटा इज इक्वल टू 30 डिग्री दिला. सो थिटा इज इक्वल टू किती येणार आहे आपला 15 डिग्री येणार, बरोबर. इट टेक्स 300 न्यूटन मीटर टॉर्क ॲट, म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, टॉर्क दिलेला आहे आता. सो टॉर्क इज इक्वल टू किती दिला आपल्याला 300, ब्रेकिंग टॉर्क दिलेला आहे न्यूटन मीटर, दॅट इज टी बी इज इक्वल टू 300 न्यूटन मीटर ॲट 320 RPM. सो स्पीड दिलेला आहे आपल्याला परत त्याचा 320 RPM. द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.35. सो म्यू इज इक्वल टू किती दिला आपल्याला 0.35 दिलेला आहे. डिटरमाइन द रिक्वायर्ड फोर्स. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काढायचं आहे, फोर्स काढायचा आहे आणि प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काढायचं होता, टी बी काढायचं, बरोबर. सो ब्रेकिंग टॉर्क आपण त्यामध्ये कॅल्क्युलेट करत होतो. आता म्यू किती दिला आपल्याला 0.35. डिटरमाइन द रिक्वायर्ड फोर्स. सो पी इज इक्वल टू टू बी अप्लाइड वेन द रोटेशन ऑफ ड्रम इज क्लॉकवाईज. सो पहिली कंडिशन आपण स्टडी करू क्लॉकवाईजसाठी आणि मग दुसरा अँटी क्लॉकवाईजसाठी बघू. सो क्लॉकवाईज, पहिला क्लॉकवाईजसाठी स्टडी करू. आता इथं बघा
जर फिगर दिलेली बघितली तर लक्षात येईल आपल्याला एफ ऑफ टी जो काही आपला आहे तो एफ ऑफ टी कुठं आहे, ह्याच्या बिलो आहे, म्हणजे सेकंड केस दिलेला आहे आपल्याला. सो सेकंड केसमध्ये ज्यावेळी क्लॉकवाईज रोटेशन असेल त्यावेळी फॉर्म्युला काय आहे आपला, टी बी इज इक्वल टू म्यू इंटू पी इंटू एल आर डिवायडेड बाय एक्स प्लस म्यू. हा फॉर्म्युला मी डायरेक्टली यूज करतो इथं. सो ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू म्यू पी एल आर डिवायडेड बाय एक्स प्लस म्यू ए. बरोबर. आता आपल्याला ह्यामध्ये ब्रेकिंग टॉर्क दिलेला आहे. सो ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या मी पुट करून घेतो डायरेक्ट. 300 इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू किती दिली आहे बघा आपल्याला, 0.35 दिलेलं आहे परत. ओके. पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एल जो आहे तो किती दिलेला आहे, टोटल हे डिस्टन्स घ्यायचं असतं आपल्याला एल म्हणजे. सो 600 प्लस 200 दॅट इज पी इंटू 800 इंटू रेडियस किती दिलेला आपल्याला, 0.5 दिलेला आहे. ओके. डिवायडेड बाय, मी कुठेही कन्वर्जन काय केलेलं नाही, डायरेक्टली घेते. नो नीड टू कन्वर्जन. एक्स किती दिला आहे बघा आपल्याला, 200 दिलेला आहे. सो 200 प्लस म्यू किती दिलेला आहे परत, म्यू 0.35 इंटू ए दिलेला आहे तो 30 दिलेला आहे. ओके. सो ए इज इक्वल, आता ह्याच्यातून आपण डायरेक्टली काय करू शकतो, पीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो पी इज इक्वल टू, ओके, मी डायरेक्ट आता फॉर्म्युला व्हॅल्यूज पुटअप करतो आहे आणि फाइंड आउट करतो. सो आफ्टर कॅल्क्युलेशन्स आपल्याला जी काही पीची व्हॅल्यू मिळणार ती किती मिळणार, 451.07 न्यूटन. ओके. आता मी इथं बघा हे जे डिस्टन्स दिलेले ते आपल्याला एममध्ये दिलेले आहेत आणि टॉर्क दिला आहे तो न्यूटन मीटरमध्ये दिला आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला म्हणजे शंका येण्याचे चान्सेस आहेत की सरांनी हे मध्ये म्हणजे ॲज इट इज का ठेवलं. तर इथं लक्षात येईल की वरच्या साईडला देखील यल आहे, बॉटम साईडला देखील एक्स आहे. सो ह्यातून जर कॉमन काढलं तर ते एकमेकाला कॅन्सल होतं. सो नो नीड टू कन्वर्ट केलं तरी चालतात किंवा नाही केलं तरी चालतात. सो सेकंड आता बघू, ह्यामध्ये आपल्याला अँटी क्लॉकवाईज देखील दिलेलं आहे त्यांनी. सो सेकंड अँटी क्लॉकवाईजसाठी चेक करू. अँटी क्लॉकवाईजसाठी बघा फॉर्म्युला काय येणार आहे आपलं, फक्त इथे प्लसच्या जागी मायनस येणार आहे. सो टी बी इज इक्वल टू काय येईल, म्यू इंटू पी इंटू एल इंटू आर डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू ए. ओके. तर व्हॅल्यूज पुट करत परत दिलेल्या आहेत ऑलरेडी. 0.35 इंटू पी इंटू 800 इंटू 0.5 डिवायडेड बाय 200 मायनस 0.35 इंटू 30 दॅट इज टी बी. टी बी आपल्याला 300 दिलेला आहे. सो फ्रॉम दिस कॅन फाइंड आउट द पी इज इक्वल टू, सो पीची व्हॅल्यू तुम्हाला जे मिळणार आहे ती किती मिळेल, 203.35 न्यूटन. सॉल्व करून बघा कॅल्सीवरती. ओके. सो हे झालं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजसाठी. आता हे झालं डायरेक्ट फॉर्म्युलेच. आता मी माझे पहिला व्हिडिओ म्हणजे जो काही आपण फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहेत हे कशा पद्धतीने केलेले आहेत किंवा पहिला जो काही प्रॉब्लेम सोडवला त्यामध्ये आपण बघितलंच की कशा पद्धतीनं आपण डायरेक्टली मुवमेंट घेऊन देखील सॉल्व करू शकतो. सो आता तुम्ही काय करा, एकदा मुवमेंट घेऊन स्वतः सॉल्व करत म्हणजे तुम्हाला ते फॉर्म्युले पण समजतील आणि ह्याच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पण समजतील. फक्त एवढं सांगतो की इथं काय होणार आहे, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डिरेक्शनला असेल आर एन. ओके. आणि ह्या क्लॉकवाईज जर असेल तर एफ ऑफ टी कुठं असणार आहे, टुवर्ड्स राईट असणार आहे. आणि ज्यावेळी आपण अँटी क्लॉकवाईज घेऊ त्यावेळी टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही काय कराल, डायरेक्टली मोमेंट अबाउट ओ घेऊन हे सॉल्व करून चेक कराल की हेच ॲन्सर्स येतात का. ओके. थँक्यू.